आपण ब्लाऊजला डीप नेक घेतो, पण पाहिजे तसे शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये बदल करत नाही, त्यामुळे ब्लाऊज आपल्या शोल्डर मध्ये उचकतो, शोल्डर उतार परफेक्ट न दिल्यामुळे, आणि मुंड्यामध्ये ब्लाऊजला मागच्या बाजूला खूप गुढ्या पडतात. तसं होऊ नये त्यामुळे मापांमध्ये काय बदल करायचं हे अगदी आज सोप्या पद्धतीने बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे. आपण नेहमीच्या पद्धतीने हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. सोबत पॅटर्न काढल्यामुळे आपला कमी वेळात पेपर पॅटर्न तयार होतो. आता सुरुवातीला आपण इकडनं 1 इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि खालच्या बाजूकडनं 1 इंच अंतर सोडणार आहोत. दोन्ही बाजूकडनं 1-1 इंच अंतर सोडून मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत. आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे हे फक्त पुढच्या भागासाठी आहे, हे लक्षात घ्या, मागच्या भागासाठी नाही. हे सोडलेलं अंतर आपल्याला छातीचा गोलवा, आपला छातीचा आकार व्यवस्थित बसावा यासाठी आपण हे अंतर सोडत असतो. खालच्याही बाजूला 1 इंच अंतर सोडतो, कारण बऱ्याच वेळेस प्रिन्सेस कट ब्लाऊज अंगात घातल्यावर छातीमध्ये तरंगल्यासारखा होतो खालच्या बाजूने, तो होऊ नये त्यासाठी आपल्याला हे खालचं अंतर सोडायचं आहे. आणि इकडचं आपण टक्सचं कटिंग करतो त्यासाठी हे अंतर सोडायचं आहे. आता ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. तुमची जी ब्लाऊजची उंची आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. आता आपल्याला हे डीप नेक घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आणि आज आपण हे 32 छातीच्या मापाचं पॅटर्न शिकतोय. ज्यावेळेस आपल्याला डीप नेक घ्यायचं आहे तर आपल्या शोल्डरचं माप कमी झालं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय करतो आपण, नेहमीचीच मापं टाकतो आणि डीप नेक घेतो, मग ब्लाऊज मुंड्यामध्ये घोळ पडतो. तसं होऊ नये त्यामुळे शोल्डरच्या मापामध्ये हा बदल करायचा आहे. आता रेग्युलर ज्यावेळेस आपण 32 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतो त्यावेळेस आपण इथे शोल्डरचं माप 5 इंच घेतो, पण आपल्याला डीप नेक बनवायचं आहे तर हे अंतर 5 इंच न घेता 4.5 इंच किंवा 4.5 इंचच आपल्याला हे माप, तुमचा किती डीप आहे गळा, मागच्या बाजूला किती खोलगट आहे, किती पसरट आहे, किती मोठा आहे, त्यानुसार ह्या अंतरात अर्धा ते पाव इंचाने बदल करायचा आहे. आता आपण इथे शोल्डर घेणार आहोत 4.5 इंच. हा एक बदल करणं फार गरजेचं आहे. आणि मुंडा घेणार आहोत 5.5 इंच. मुंडा पाव इंचाने वाढून घेतलेला आहे, कारण आपण 5.25 मुंडा घेतो, कारण हे अंतर कमी करतो. हे अंतर का वाढवायचं नाही तर मुंड्यामध्ये ब्लाऊज काखेत दाटल्यासारखं होतो, तसं होऊ नये त्यामुळे इथे पाव इंच कमी केला तर इथे पाव इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे अर्धा इंच कमी केला तर इथलं अंतर अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. डीप नेक घ्यायचा कसा हे पण तुम्हाला समजावून सांगते. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा. आता 32 छातीचा आहे, छातीचा चौथा भागाला 8 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं. ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये, कारण आपला टक्स कटिंग झाल्यानंतर फिटिंग साठी कपडा कमी नको राहायला शिल्लक, त्यासाठी आपल्याला कमर घेराचं अंतर घेण्याची गरज नाही. त्यानंतर मुंड्यांचे आकार द्यायचे. मुंड्याचे आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला आपल्याला जे 1.5 इंचाचं मार्किंग करतो, 1.5 इंचाचं मार्किंग न करता 1.25 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हा मागच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. आणि पुढच्या मुंड्याचा गोलाकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून आपल्याला 1 इंचावर इकडे मार्किंग करायचं, 1 इंचावर इकडे मार्किंग करायचं आणि हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं मध्य करायचं. तर 4.5 इंच आहे, मग त्याचा मध्य आला 2.25 इंच आणि पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊ. त्यानंतर आपल्याला इथे गळाखोलीचं अंतर घ्यायचं आहे. आता गळाखोली पण आपण कमी घेणार आहोत. गळाखोली घेतली 2 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. गळ्याची उंची आहे 6 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया. इथे हाही गळा पसरट हवा असेल तर थोडं अंतर इथे वाढवून घ्या आणि मग वरती पट्टीने जोडून घ्यायचं आहे. गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकतात आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. त्यानंतर आपल्याला हे प्रिन्सेस कटच्या टक्सचं कटिंग करायचं आहे. आता ते टक्सचं कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे आणि ब्लाऊज हे अंगामध्ये छान बसतो. ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. आता 32 छातीचा आहे त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3.25 इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत 4.25 इंचाचा. याचं कटिंग कसं करायचं ते समजावून सांगते. आता हा टक्सच्या दोन्ही बाजूला आपण इकडे 1 इंचावर मार्किंग केलं, इकडे 1 इंचावर मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं.
सुंदर खोलगट कप पफ इथे तयार होतो. तुम्ही हे कप टाकून पण ब्लाऊज शिवू शकतात. आणि इकडे काच बटन पट्टीच्या बाजूकडे पण जोडून घ्यायचं आणि फिटिंगच्या बाजूकडे पण जोडून घ्यायचं. आणि हे जे आहे गळ्यापासून इकडे तिरकस जोडून घ्यायचं हे अंतर. आणि मुंढ्यातून आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. आकार देताना हा अशा पद्धतीने गोलाकार ह्या पॉइंट पर्यंत फक्त आकार द्या. आता याचं कटिंग करून घेऊया. मग हे कपड्यावर ठेवायचं कसं, कुठला भाग वाढवायचा, कारण हे पॅटर्न थोडंसं कपड्यावर आपल्याला जेवढा शिलाईसाठी लागतो तेवढं वाढवणं गरजेचं आहे. तर ते कपड्यावर वाढवायचं कसं हे पण आज बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग. आता आपण हे जे साईडला 1-1 इंच अंतर वाढवलेलं आहे हे फक्त पुढच्या भागासाठी आहे. त्यामुळे आपण हे अंतर मागच्या भागातून काढून टाकणार आहोत. ते कटिंग करून घ्यायचं, माप घ्यायचं आणि ते कट करून टाकणार आहोत. इकडे 1 इंचाचं मार्किंग आणि इकडे 1 इंचाचं मार्किंग. ब्लाऊज अंगामध्ये अगदी परफेक्ट बसतं. पॅटर्न मध्ये किचकटपणा काही नाहीये. फक्त पेपर पॅटर्न तुमचं परफेक्ट असेल तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आहे हे लक्षात घ्या. ब्लाऊजचं शिवण सोपं आहे. कटिंग एकदा तुम्हाला परफेक्ट जमलं ना तर ब्लाऊज शिवणं सोपं आहे. आता हे जे आपण वाढवले होते ते कट करून टाकूया. आता डीपनेक घ्यायचा कसा हेही मी तुम्हाला सांगते. शोल्डर उतार कसा द्यायचा हेही आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळेस आपण ही छोटी चूक करतो म्हणून आपला ब्लाऊज तरंगतो, ब्लाऊज उचकतो, शोल्डर उतरते, ह्या खूप साऱ्या अडचणी येतात. असं होऊ नये. आता आपण इथे गळा खोली घेतली होती 2 इंच. आता डीप नेक म्हणजे काय, गळ्याची उंची 10 इंचापासून पुढे म्हणजे तुमचा डीप नेक होतो. लक्षात घ्या. आता गळा आहे 10.5 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 11 इंच. आणि हे जे खालचं इथलं अंतर 2 इंच आहे पण इथलं खालचं अंतर आहे 3.5 इंच. म्हणजे एवढा डीप नेक आहे. आणि वरती हे अंतर पट्टीने जोडून घेतलं. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. आता ह्या ब्लाऊजला शोल्डर उतार देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आपण तीच चूक करतो, शोल्डर उतार देत नाही म्हणून आपला ब्लाऊज बिघडतो. तर गळ्याच्या बाजूकडनं आपल्याला अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आहे. लक्षात घ्या. गळ्याच्या बाजूकडनं शोल्डर उतार द्यायचा म्हणजे ब्लाऊज आपला शोल्डर मध्ये जो उतरतो तो उतरत नाही. हे अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर उतार देणं गरजेचं आहे. आणि गळाखोली मुंड इथलं शोल्डरचं अंतर कमी करतो. त्यामुळे आपल्या इथल्या मुंढ्यात ब्लाऊजला घोळ पडत नाही. जर तुम्ही आहे तीच मापं टाकली नाही, वाढवून घेतली तर तुमचं ब्लाऊजला ह्या ठिकाणी घोळ पडतो. त्यामुळे हे छोटे मोठे बदल जे सांगितलेले आहे ते आहे अशी करा म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही आणि या भागात घोळ पण पडणार नाही. हा खालचा टक्स आपण घेणार 4 इंचाचा आणि उभा टक्स आपण कमी घेणार आहोत. आता गळ्यापेक्षा छोटा घेणार आहोत. मग 3 इंचाचा आपल्याला हा टक्स शिवायचा आहे. आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपण करणार आहोत 1 इंच. म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. हे अशा पद्धतीने हा शोल्डर उतार द्या म्हणजे तुमचा जो डीप नेक आहे तो अंगामध्ये अगदी छान बसेल. तुमची ब्लाऊजला तुम्हाला नाडी लटकन न लावता तुम्ही हा गळा अगदी सुंदर असा शिवू शकतात. बऱ्याच वेळेस काय होतं आपलं शोल्डर उतरतं मग आपल्याला ब्लाऊजला इथे नाडी लटकन वगैरे लावावं लागतं. तर तसं न लावता तुम्ही हे ब्लाऊज अगदी परफेक्ट बनवू शकतात. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग तयार करून घेऊया. आता तो जो शोल्डर उतार दिलेला होता तो शोल्डर उतार आपल्याला पुढच्या भागासाठी पण द्यायचा आहे. लक्षात घ्या. कारण दोन्हीकडनं शोल्डर उतार द्यायचा म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसेल. इथे पण अर्धा इंचाचा शोल्डर उतार दिला. आता याचं कटिंग करून घेऊया. मुंढ्याचा आकार कापून घेते. गळ्याचा आकार कापून घेऊया. जो शोल्डर उतार दिला होता तो कट करते. म्हणजे शिवल्यानंतर बरोबर इथे शिवण सरळ करायचंय. मात्र शिवण तिरपं करायचं नाहीये, शिवण सरळ करायचं आहे.
अशा पद्धतीने आपलं हे पुढच्या भागाचं पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे. आता हे मागच्या भागाचं पॅटर्न आणि हे पुढच्या भागाचं पॅटर्न. आता याला तुमच्या आवडीची तुम्ही कुठल्याही प्रकारची बाही लावू शकता. सगळ्या प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे, किंवा तुम्ही हे ब्लाऊज स्लीवलेस मध्ये पण शिवू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हे ब्लाऊजचं पॅटर्न मात्र कपड्यावर आपल्याला वाढवायचं आहे. कपड्यावर ज्यावेळेस आपण याचं कटिंग करणार तेव्हा उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं, कोणताही भाग आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचा नाहीये. फक्त ही जी बाजू आहे, ही बाजू आणि ही बाजू, पूर्ण ह्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत पूर्ण दोन्हीही भाग आपल्याला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे, पाव ते अर्धा इंच तेवढा वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे शिवण करणार, शिवण केल्यानंतर प्रॉपर आपलं हेच माप शिल्लक राहील. कारण आता हे आहे असं, म्हणजे एक्स्ट्राचा अर्धा इंच जो वाढवला जाईल तो शिवणात जाईल, म्हणजे आपला मुंढ्याचा आकार परफेक्ट येणार आहे. फक्त हे दोन भाग आपल्याला कपड्यावर वाढवायचे आहे, बाकी काहीही कपड्यावर वाढवायचं नाही. सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊज डीपनेक ब्लाऊजचं कटिंग करा, म्हणजे जे तुमचं मुंढ्यात ब्लाऊजला घोळ पडतो, चुन्या पडतात, शोल्डर उतरतं, तीही अडचण तुमची दूर होईल आणि तुमचं ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसेल. सेम अशाच पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करा आणि तुमच्या मापाचं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.